ची जबरदस्त बॉलिंग राहिली पहिल्या षटकात. त्यानंतर रोशन आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. 1/7 करंट रन रेट आपण पाहताय 7.00. प्रोजेक्टेड स्कोर 28. या रन रेटनं करंट रन रेट 7नं 28 पर्यंत पोहोचू शकतो शेलू संघ. परंतु मध्ये मध्ये मोठे फटके आल्यानंतर धावफलक पुढे जाऊ शकतं. पहिलाच बॉल मोठा फटका खेचायचा प्रयत्न उंच हवेमध्ये बॉल आकाशाला गवस निघालतो. क्षेत्ररक्षक जज करतोय. अगदी जबरदस्त कॅच पकडले फलंदाज होतोय बाद. सात या धावसंख्येवरती दुसऱ्या फलंदाजाची 7 सुटत असताना मैदानाच्या आतमधून 2/7 ही अवस्था आपण पाहता शेलू टीमची. रोशनचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये लॉंग ऑफ मध्ये जज करताय क्षेत्ररक्षक. कोणतीही चुकी नाहीये. आल्या पावली माघारी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ऑन विकेट हॅट्रिक. रोशन 2 लगातारच्या सफलता त्याने अर्जित केल्यात. बॉल नंबर 3 अनप्लेबल यार्कर. निर्धाव चेंडू येतोय. विकेट हॅट्रिक मिस जरूर झाले परंतु बॉल चांगला होता. रोशनचा बॉल थांबून ठेवलाय शेलू टीमला. टॉस जिंकून डोनेवाडी टीमनं टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग का स्वीकारली. त्यात महत्वाची गोष्ट आहे की पहिल्याच बॉलवरती 6 धावा आल्या होत्या आणि आता धावफलक येते 7 या धावसंख्येवर. बॉल नंबर 4 पुन्हा एकदा हवेमध्ये. अगदी लेझी क्रिकेट. सहजरित्या पकडले जाईल कॅच. आणखी एक फलंदाज बाद. चार बॉलमध्ये 3 सफलता अर्जित केल्यात गोलंदाज रोशननं. इकॉनॉमिकल स्पेल आणि त्यामध्ये विकेट टेकिंग बॉलिंग ची ॲबिलिटी मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय रोशन. आणखी एक मोठा फटका खेचायचा प्रयत्न हवेमध्ये. बॉल कॅच पकडले. ऑफिशियल कडे लावली अपील. बॅटची कडा घेत यष्टीरक्षकानं कोणतीही चुकी केलेली नाहीये.